नका ना भैया भैया नका ना चांगला ना लगे खाना लगे आप चालना ना भैया भैया चालना ना भैया। गेटच्या आत महिलांचा आक्रोश, आरडाओरडा आणि किंचाळ्या। गेटच्या बाहेर हातात लाठ्या काठ्या घेतलेले 10 ते 12 जण। मोठा राडा होतो, हाणामारी होते आणि या हाणामारीचा शेवट एका माजी सरपंचाच्या हत्येनं होतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या याच घटनेनं खळबळ उडालीये। माजी सरपंचाला कुणी संपवलंय, लाठ्या काठ्या घेऊन आलेल्या टोळक्यात कोण होतं, सगळं या डिटेल रिपोर्ट मधून समजून घेऊ। तारीख 17 डिसेंबर 2022, वेळ दुपारी 12:30 वाजेची। छत्रपती संभाजीनगर शहराच्या लागूनच असलेल्या ओहर गावात हा सगळा प्रकार घडलाय। 8 ते 10 जणांचं टोळकं लाठ्या काठ्या घेऊन पठाण कुटुंबावर चालून आलं। यावेळी मोठा राडा झाला, मारहाण झाली आणि या टोळक्याच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या माजी सरपंच सांडू पठाण यांचा मृत्यू झाला। याच मारहाणीत पठाण कुटुंबातले 3 जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे। वादाचं कारण नेमकं काय होतं? समोर आलेल्या माहितीनुसार ओहर गावातल्या गट क्रमांक 198 मध्ये 4.5 एकर जमिनीचा हा वाद होता। जमिनीचा मालकी हक्क सांगण्यावरून दोन्ही गटांमध्ये जुनं भांडण होतं। मृत्यू झालेल्या सांडू पठाण यांच्याकडे या जमिनीचा कायदेशीर ताबा होता, पण आरोपींकडून त्यावर दावा करण्यात येत होता। 17 डिसेंबरला एका किरकोळ वादानंतर आरोपींनी हेच प्रकरण उकरून काढलं। वाद वाढला आणि 11 जणांच्या टोळक्यानं लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी पठाण कुटुंबावर हल्ला केला। टोळक्यानं केलेल्या हल्ल्यात सांडू पठाण यांचा मृत्यू झाला, तर त्यांची मुलं माजेद मोईन पठाण, जुनेद पठाण आणि आणखी एक जण गंभीर जखमी झालेत। हा सगळा राडा करून पुढच्या काही वेळातच आरोपी घटनास्थळाहून पसारही झाले। माजी सरपंचाची हत्या झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली। घटनास्थळी लोक गोळा व्हायला सुरुवात झाली। मृताच्या नातेवाईकांना ही घटना कळल्यानंतर त्यांनी आक्रमक होत आरोपींच्या मालमत्तांचीही तोडफोड केल्याची माहिती आहे। गावात काही वेळातच तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि काही वेळातच पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला। दरम्यान या प्रकरणात हर्सुल पोलीस ठाण्यात 11 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि एका आरोपीला तात्काळ ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे, पण इतर 10 आरोपी हे फरार झाले असून पोलिसांना आता त्यांचा शोध घ्यावा लागणार आहे। एकूणच या घटनेनं संभाजीनगर मधल्या गुन्हेगारीचा मुद्दाही चर्चेत आलाय। यापूर्वी पैठण गेट भागातही अशाच जुन्या वादातून एका व्यक्तीची हत्या झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती, तर त्यापूर्वीही शहरात अशाच हत्या होऊन त्यांचे व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली होती। मराठवाड्यातल्याच बीडमध्ये घडलेल्या संतोष देशमुख प्रकरणानं गुन्हेगारीचं एक भीषण चित्र वर्षभरापूर्वी समोर आणलं होतं आणि त्यानंतरही अशाच घटना वारंवार घडतायत। त्यामुळे आता पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान सध्या निर्माण झालेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।